नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये जांभळं विकायला यायला लागतात, तर मग जांभूळ शॉर्ट तर नक्कीच झाला पाहिजे। ही अशी छान ताजी ताजी जांभळं बघितली की तोंडाला पाणी सुटतं। असं ही 12 महिने जांभूळ मिळत नाही, ती फक्त पावसाळ्यामध्ये मिळतात। त्यामुळे ती भरपूर खाऊन घ्यायची आणि त्याच्या ज्या काही 1-2 डिशेस बनवता येत असतात त्या आपण भरपूर बनवून घ्यायच्या। आज आपण बनवत आहोत छान चटकदार थंडगार असा जांभूळ शॉर्ट। हा शॉर्ट तुम्ही कधी नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा, एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। थंड थंड आंबट गोड असा हा जांभूळ शॉर्ट खूपच छान लागतो। आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतले आहेत मी अर्धा किलो जांभूळ। स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने नळाखाली। छान फ्रेश जांभूळ घ्यायचे, आता मार्केटमध्ये तर बरेच जांभळं यायला लागलीत। जांभूळ अशी चिरून घ्यायची चाकूनी आणि यातलं जे बी असतं ते काढून टाकायचं। सर्व बिया काढून घ्यायच्या। हे जांभळं तुम्ही फ्रीजरमध्ये बरेच दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता, पण फ्रीजरमध्ये ठेवायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व कापलेली जांभळं आपण टाकून घ्यायची। यामध्ये टाकायचा थोडासा फ्रेश पुदिना। मी पाववाटी साखर घेतली। साखर तुम्ही कमी जास्त करायची। जर जांभूळ जास्त गोड असेल तर तुम्हाला साखर कमी टाकावी लागेल आणि जांभूळ जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा थोडी साखर जास्त टाकावी लागेल। हा 1 लिंबू तो कापून घेतला मी, त्याचा रस पण आपल्याला यात टाकायचा आहे। तसं जांभूळ आंबट असेल तर लिंबाचा रस टाकायची गरज नाही, पण तुम्ही टाकून बघा, लिंबाच्या रसामुळे खूप छान अशी टेस्ट येते। अर्धा टीस्पून टाकायचं काळं मीठ, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि इथे तुम्हाला जर ब्लॅक पेपर पावडर वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पाव टीस्पून टाकू शकता। यात टाकते मी आता हे आईस क्यूब 10 ते 12। अर्धी वाटी टाकायचं पाणी। झाकण लावून मिक्सर फिरवून घ्यायचं। तयार झाला जांभूळ शॉर्ट। तुम्हाला थोडासा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाका। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला याचा। एक डिश घेतली मी, त्यात टाकायचं मीठ। हे काळं मीठ नाही, हे साधं मीठ आहे। ज्या ग्लासमध्ये तुम्ही सर्व करणार आहात ना त्याला थोडंसं असं काठाला लिंबू लावून घ्यायचा। असे छोटे छोटे ग्लास सुद्धा मिळतात जामून शॉर्ट सर्व करायचे। हॉटेलमध्ये जर तुम्ही जामून शॉर्ट पिले ना तर मग तुम्हाला अशा छोट्या ग्लासमध्ये मिळेल। ग्लास मिठावर थोडंसं फिरवून घ्यायचं। थंड थंड आणि टेस्टी असा जामून शॉर्ट आपण आता सर्व करायचा। कलर तर बघू शकाल आपण, खूप सुंदर येतो। इतर सीझनमध्ये जांभूळ तर काही मिळत नाही। जांभूळचा ठराविक असा सीझन असतो, त्याच्यामुळे भरपूर असा शॉर्ट पिऊन घ्यायचा किंवा जांभूळ खाऊन घ्यायची। तयार झाला थंड थंड जामून शॉर्ट। 5 मिनिट सुद्धा लागत नाही ही रेसिपी तयार व्हायला। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फ्रेंड्स फॅमिली सोबत एन्जॉय करा। पुन्हा भेटूया अशा छानशा सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।